दात तरी साफ करतो आहे किंवा पाय तरी साफ करतो आहे. मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो कोळी दिसतो आहे, ह्या कोळ्याचं नाव आहे हंट्समन स्पायडर. हंट्समन म्हणजे काय? जो हंटिंग करतो. एखादा शिकारी कसा एखाद्या ठिकाणी दबा धरतो, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय जे काय हत्यार असेल आणि त्याला जे काय गोष्ट मारायची आहे ती हत्यार घेऊन ती दबा धरून त्यावेळेला त्याचं शिकार करतो. तर अशा प्रकारे हा एक हंट्समन आहे. आणि हंट्समन हा बऱ्यापैकी फेमस केलेला आहे ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियामध्ये साधारणपणे हंट्समन स्पायडरचे एकूण जगामध्ये 1000 प्रकार आहेत. त्याच्यापैकी 200 जे प्रकार आहेत ते ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. आणि त्याच्यापैकी काही जे एकदम मोठे म्हणजे माझ्या हाता एवढा मोठा हंट्समन स्पायडरसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये असतो. आणि हा जो तुम्हाला दिसतो हा माझ्या हाता एवढा मोठा नाही, पण निदान बोटाने एवढा मोठा तरी नक्कीच आहे. आणि ह्यांच्यामध्ये 2 प्रकार असतात. ऑफकोर्स म्हणजे 2 प्रकार म्हणजे मेल आणि फिमेल असतात. तर त्याच्यापैकी ज्या फिमेल असतात ह्या मेल्सपेक्षा मोठ्या असतात. कोळ्यांमध्ये दरवेळेला तसंच असतं. तर ह्या जी फिमेल जी आहे ही आता खूप बऱ्यापैकी मोठा कोळी आहे हंट्समन स्पायडर. हा आत्ता इकडे ह्या झाडावरती होता आणि त्याचा जरा रंग वेगळा आहे. म्हणजे त्याचं तुम्हाला दिसतं आहे की ह्याचा रंग पांढरा आहे आणि हा नारळाच्या झाडाचा रंग हा काळपट असल्यामुळे तो पटकन दिसला. तो आत्ता मी इकडे हातामध्ये पकडून तुम्हाला याच्यासाठी माहिती सांगतो आहे की आपल्याला बऱ्याच लोकांना ॲरॅक्नोफोबिया असतो. ॲरॅक्नोफोबिया म्हणजे काय की कोळ्यांविषयी भीती. बऱ्याच लोकांना सापांविषयी भीती तर असतेच, पण कोळ्यांविषयी जास्त लोकांना भीती असते. इनफॅक्ट काही लोक हा व्हिडिओ बघूसुद्धा शकणार नाहीत. तर ही जी गरज आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कोळी ही आपल्या इकोसिस्टीममधले आपल्यामध्ये जसे साप महत्त्वाचे ते आपल्या इकडचे उंदीर मारतात किंवा इतर घुशी मारतात, तशाच प्रकारे हे जे कोळी जे आहेत ते आपल्या इकडे असणारे अनेक पेस्ट अनेक गोष्टी हे ते मारतात. अनेक किडे ते मारतात, खातात आणि त्यांना भरपूर खायला लागतं. तुम्हाला हे जे दिसतं आहे हे जे इकडे मुंग्या आहेत, इकडे तुम्हाला या लाल मुंग्या जाताना दिसत आहेत. तर ह्या लाल मुंग्या जेव्हा जातात ते काय फक्त त्यांचं काम करत नाही, ते जातात म्हणजे ते खूप मोठा एक प्रोटीनचं सोर्स आहे. आणि इकडे असणारे म्हणजे अनेक वेगवेगळे प्रकार म्हणजे त्यांच्या मुंग्यांच्या याच्यावरती जगणाऱ्या छोट्या छोट्या पाली, मुंग्यांना खाणारे. आता बघा त्या पालींना खाणारा हा आमचा इकडे तुम्हाला मोठा जो दिसतो आहे तो मँगो, त्याच्यानंतर सरडे, त्याच्यानंतर त्या पालींना खाणारे साप, त्याच्यानंतर त्या मुंग्यांना खाणारे असे स्पायडर्स, असे 1-2 प्रकारचे स्पायडर्स अजून तिकडे आहेत. पण हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि हा मोठा आपण आता दाखवू शकतो. तर हा जो आहे असं लोकांना टॅरॅन्शुला पण एक माहिती असतो आहे बघा, हा त्याचे दात तरी साफ करतो आहे किंवा पाय तरी साफ करतो आहे. तर मी तुम्हाला थोडंसं ह्या हंट्समन स्पायडरविषयी सांगतो. हा जो आहे ह्याचे पाय बऱ्यापैकी मोठे असतात आणि ह्या पायांवरती लव असते. ही तुम्हाला जी दिसते ही लव आहे. आणि ह्या लवमुळे त्यांना आजूबाजूचे जे काय चाललेलं आहे ते त्यांना पटकन समजतं. ते त्यांचा जो जो त्यांची शिकार आहे ती शिकारीला पकडण्यासाठी जो त्याचा फायदा होतो. प्लस हे खूप उंच झाडांवरती असतात, खूप उंचापर्यंत असतात, हे अगदी वरपर्यंत असतात. आणि हे वरपर्यंत असताना हे कुठच्याही प्रकारचं जसं आपण म्हणतो की जाळं विणतो कोळी, तसं हे जाळं विणून त्याच्यानी शिकार करत नाही. हे त्यांच्या बॉडीच्या ॲजिलिटीनी, त्यांच्या बॉडीच्या क्षमतेने हे भक्ष्य पकडतात. जसा एखादा वाघ पकडतो, जसा एखादा सिंह पकडतो, त्या प्रकारे हे स्वतःच्या शक्तीने हे पकडतात. ऑफकोर्स त्यांच्याकडे विष आहे, त्यांच्याकडे 2 फँग्स आहेत, असे छोटे 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 त्यांच्याकडे 2 असे फँग्स आहेत ज्याच्याने ते इंजेक्ट करतात आणि ते खातात. तर हा जेव्हा पकडतो तेव्हा वरती झाडांवरती हा कुठल्या तरी त्याची जी झाडाची साल आहे किंवा एखाद्या झाडामध्ये एखादं भोक असेल तर त्या भोकामध्ये हे जाऊन राहतात. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांना हंटिंग करायचं तेव्हा ते बाहेर येऊन अशा एखाद्या ठिकाणी जिथे आता भरपूर काहीतरी चाललं आहे, जिथे काहीतरी ॲक्टिव्हिटी, तिकडे ते दबा धरून राहतात. जेव्हा त्यांच्या आणि अनेक तास ते असे दबा धरून राहू शकतात, असं लांब पाय करून अनेक तास किंवा अगदी दिवसभरसुद्धा ते दबा धरून राहू शकतात एका ठिकाणी. जेव्हा आपल्याला एखादा हंट्समन स्पायडर दिसला तर तो एखादा आज इकडे आहे म्हटल्यावरती तो लगेच तिकडे थांबलेला असं नाही, पण त्याला जर का नाही काही मिळालं तो अगदी दिवसभरसुद्धा तिकडेच थांबलेला दिसतो आपल्याला. तर अशा प्रकारे हे दिसतात. आणि पटकन म्हणजे त्याच्यावर उडी मारून किंवा त्याला जाऊन त्याच्या जोरावरती त्याचं पकडून त्याला बॉडीमध्ये विष इंजेक्ट करतात. आणि विष इंजेक्ट केलं की ती जी समोरची जी काय गोष्ट आहे ती डायजेस्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याचे छोट्या छोट्या प्रमाणात त्याला डायजेस्ट करून एकदा का त्यांनी ते भक्ष्य पकडलं की ते भक्ष्य पकडल्यानंतर ते भक्ष्य जास्त हलायला नको, त्यांना सगळं ते फ्रेश लागतं, त्याच्यामुळे जास्त हलायला नको. जास्त ते विष जे असतं ते विष काम करून तो समोरचा भक्ष्य मरेपर्यंत ते थांबत बसेल. त्याला लगेच त्याला जाळं असतं त्याच्या, ऑफकोर्स त्याच्या पाठीमागच्या दिशेने इकडनं त्याचं जाळे जे असतं ते फटाफट गोल करून ठेवतात. तर अशा प्रकारे हा एकदम विशेष तुम्हाला दिसतो आहे. हा असा तुम्हाला असं दिसतो हातामध्ये. आणि हे मी आत्ता तुम्हाला याच्यासाठी दाखवतो आहे की एवढं घाबरण्याची काही गरज नाही आहे. निसर्ग जो आहे तो काही घाबरण्याची गरज नाही आहे. ऑफकोर्स हे दिसायला विचित्र दिसतात आणि हे काही
ह्याचा अर्थ असा नाही की हे फार विचित्र प्राणी आहेत किंवा काही नाही. तुम्हाला त्याचे डोळे दिसत असतील बघा, त्याचे डोळे बघा, असे एकदम लाल लाल एखाद्या हॉरर मूवीसारखेच त्याचे डोळे आहेत आणि त्याला फँग्स पण आहेत बऱ्यापैकी. पण हा जो आहे ना, हा एकदम मशीन आहे एक प्रकारे. ह्याला अगदी परफेक्ट निसर्गाने बनवलेलं आहे, एक मशीन बनवलेलं आहे एखाद्या गोष्टीचं भक्ष्य करण्यासाठी. त्याच्यामुळे हे एकदम परफेक्ट. त्याचे पाय मशीनसारखे बनवलेले आहेत, त्याचं जे पुढचं जे डोकं आहे ते मशीनसारखं बनवलं आहे, त्याचे डोळे मशीनसारखे बनवलेले आहेत, त्याला इंटेलिजन्स पण दिलेलं आहे. बघा, तो पानावरती एखाद्या नैसर्गिक गोष्टीवरती व्यवस्थित राहतो आहे, पण तो माझ्या हातावरती सहज येत नाही आहे. तर बघा, तुम्हाला दिसत असेल तर, कारण त्याला इंटेलिजन्स आहे, त्याला स्वतःचा बऱ्यापैकी इंटेलिजन्स आहे. हे दबा धरून एक स्ट्रॅटेजी करून खाणारे कीटक आहेत. सो हे फार विशेष आहेत. तुम्हाला हे दिसते अष्टपादे, याला 8 पाय आहेत आणि त्याला स्पर्श केल्यानंतर त्याला समजतं की समोर काय. त्याने आता माझ्या हाताला स्पर्श केल्यावर त्याला समजलं की काय आहे. हे बघा, आणि हा खूप सुंदर आहे. हा आपल्या इकडचा भारतातला मिळणारा हा हंट्समन स्पायडर आहे. बऱ्यापैकी मोठा आहे. अशा भारतामध्ये आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असे काही वेगवेगळे टॅरन्शुलाज पण आपल्याला मिळतात. पण हा खूपच सुंदर आहे. तुम्हाला दिसते त्याचे पाय बघा केवढे सुंदर आहे. त्याला ते आता ह्याला सुंदर म्हणायचं का त्याला तुम्ही काय दुसरं काय म्हणणार हे मला माहिती नाही. पण जेव्हा मी तुम्हाला सांगतो की निसर्ग खूप सुंदर आहे मंडळी, म्हणून निसर्गाकडे आपल्याला वेगळ्या तऱ्हेने बघण्याची खरोखर गरज आहे. कारण की आपण ज्या प्रकारात आता चाललेलो आहोत, भयंकर चित्र विचित्र, तर तेवढं सहज नाही जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की आता ह्याचं एक लॅटिन नाव आहे, काहीतरी ओकिओलिस काहीतरी वगैरे नाव आहे, किंवा हंट्समन ह्या प्रजातीमध्ये तो येतो आणि त्याचं ओकिओलिस ओलिओलिस काहीतरी त्याचं नाव आहे. पण आपल्या त्या नावावरनंच आपण ह्या सगळ्यांनी त्याला आयडेंटिफाय करायचं की आपण जेव्हा मराठीविषयी जर का आपण चर्चा करत असू, आपल्या भाषेविषयी चर्चा करत असू, तर आपण आपलं जे वर्गीकरण आहे ह्या अशा सगळ्या गोष्टींचं, ते वर्गीकरणसुद्धा आपण त्याला एक व्यवस्थित वर्गीकरण त्याला करायला पाहिजे. म्हणजे नुसतंच ह्या लॅटिन टर्म्स किंवा इंग्रजांनी नावं ठेवलेत म्हणून आपण तीच नावं फॉलो करत बसायची हे मला वाटत नाही. आता मराठीचा विषय बऱ्यापैकी आहे सगळीकडे, तर आपण ह्यासुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो आहे हा एकदम अर्लियर इन्सेक्ट्सपैकी आहे. म्हणजे जेव्हा जगामध्ये काहीच नव्हतं, मे बी वाघ सिंह वगैरेसुद्धा नव्हते त्यावेळेला, म्हणजे अगदी डायनासोर वगैरे त्यांच्या काळाच्या वेळेला पासून हे जे लाखो वर्षांपासून हे जे कोळी हा जो कीटक आहे हा काय फार जास्त डेव्हलप झालेला नाही आहे. हा तसाच्या तसाच राहिला. बघा तो केवढा इंटेलिजंट आहे बघा. तो त्या नैसर्गिक पानावरून माझ्या हातावरती येत नाही आहे. त्याला खूपच सुंदर त्याची दृष्टी आहे आणि त्याची समजसुद्धा केवढी चांगली आहे बघा. धन्यवाद. सगुणाबाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.